म्हणजे गजानन गणपती आणि म्हणले बाबा भक्ताच्या गोंधळाशी गोंधळे बा मोरगाव सोडलं देऊळ सोडलं पाणी सोडली बदल सोडलं रांजणगाव सोडलं 8 विनाच्या ठिकाणी सोडून पायामध्ये ताल बांधून कमराला हुंगारमाळा बांधल्या गळ्यामध्ये वैजंतीच्या माळा घातल्या पाणी सुनसात शेंदार केला गजानन गणपती भक्ताच्या गोंधळा कसे
भक्ताचा गोंधळ शरीरात झाला आदिवासी शेती अजून आणि भक्ताचा गोंधळ झाला गोंधळा इथे कशी बघा कोण आले सांगा मला बोलून द्यायची आम्हाला कोणवाले मग तसं आम्ही तुला गजर करू कोण आले बोला आम्हाला बोलून द्या तसं तुला गजर करू कोण आले सांगाल का बोला जे कार्य घेतलंय ते परिपूर्ण आहे का काय अडचण आहे का आनंदाने आहेत ना मग आनंदाने कोण आहेत आम्हाला सांगाल का कोण आले बोला Oh,
हे जो जागरण गोंधळ मांडला आम्ही यामध्ये संचालक तुम्ही कोणत्या स्थानाला बसले? घटी दाखवणार का आम्हाला कुठे बसले? तिथं तुझी ओळख दाखवणार का? तेव्हा महाराज लेणं घ्या, तुमचं जे लेणं असेल ते लेणं घेऊन आम्हाला दाखवा कोणत्या गटी बसली, मग जागरण गोंधळ आम्ही असो. हे तुमचं मान आहे आई, पण 2 गट मान्य तुमचे, तुम्ही कोणत्या गटी बसलेत आम्हाला सांगाल का? त्या गटी आहेत ना आनंदाने आलेत ना, मग घटाची ओळख सर्व दिलं, मग या परिवाराकडे आई तुम्ही आनंदाने आले बसू शकतो तसं मिळेल. पण या कुलाचा या घराचा उद्धार करणार का? आनंदाने जागरण गोंधळ जे आम्ही करणार आहोत तुझ्या नावाचा त्यांच्या नावाचा जागरण गोंधळ आनंदाने येणार नाही. आणि तुझ्या बहिणीच्या आडनाव त्यांना घेणार हा रस्ता मोकळा करून मग आनंदाचा गजर देऊ का स्थानावर जाता? आता काय म्हणायचं आई, स्थानावर देऊ का? मी मूल जागी जिथं जागरण गोंधळ मांडू तिथं देऊ का? आता साधारण देऊ? आता आमच्याकडे सर्व नाहीये महाराज. एक नारळ घ्या, तर ते फलने त्यांना सुवासनी करून मान हळद कुंकू करून आणि एक साडी चोरली, जे काय मी सांगेल बेनी फली ती आपल्या सध्या एक नारळाला तांदूळ घ्या, हळद कुंकूचा मान द्या, त्यांना बोला जागरण गोंधळाला या आपल्या तुमचं का असं मान पण आम्ही घेऊ साडी चोरीचं. तांदूळ घ्या थोडं, या 5 जणी या 5 जणी 5 जणी या 5 जणी कसं माहितीये का, गोंधळामध्ये जर तुम्ही काही असो चांगला असो वाईट असो आता जर मोकळं करून गेलं तर आम्ही करून देणार, नंतर काय त्रास झाला तर आम्हाला बोलायचा नाही. जे काय असेल ते आताच मोकळं करून घ्या तुम्ही, नंतर आम्ही सांगू शकत नाही. महाराज तुम्ही उठा जरा बाजूला, सुवासना उलटा मान नाही चोरीचा मान द्यायचा असतो. उठा तुम्ही जरा उठा. हा द्या आरती, पहिले आरती करा. थांबा इकडे बघा, इकडे आरती करा आधी देवाना, मग त्यांना आरती करा ना. बोला जे काय असतं साडी चोळीचा मान आम्ही तुमचं मूळ स्थानावर जेव्हा गोंधळ घालू तेव्हा देऊ. आता आमच्याकडे काही नाही सध्या, एक साधी बोली वेली पहिलीचा फक्त इकडे आधी साखर घाला आणि बोला तुमचं काय असं आम्ही देऊ, जसं आमच्या शक्ती होईल तसं. महाराज ओ गायक ओ बंदी बाबा देवीचा 2 करोड द्या आरती करता देवीचा
माऊली ऐका ऐका आम्ही सांगतोय जे असेल ती गोंदामध्ये आपल्याला सर्व सांगायचंय तेव्हा येऊन सांगा. हा 5 नामाचा गोंधळ आहे. पहिले जुनं गडू होतं का आता आहेत का कुठे हा भरपूर काय आहे सांगते सर्व आहे. आम्ही भेटीला आलो आता तुमचा तो मान आहे पण ते गडू कोणाचे ते पण सांगा आम्हाला. दोघांचे ना देऊ आम्ही सर्व देऊ गोंधळ येऊन सांगायचं. आता सर्व प्रजा आहे आपली हो माहिती आहे का माऊली. आता सर्व प्रजा इथं नाहीये. भरपूर काय सांगायचे तुला आपल्याला भरपूर काय सांगायचंय पण जेव्हा प्रजा एकत्र असेल जागरण गोंधळ होईल. मी थोडक्यात सांगू इथं काय या देवालयामध्ये निर्वंशी कोणी बसला होता का. निर्वंश म्हणजे माहिती काय त्याला मुलगा वंश वाढला नाही असा. जुनं कुलदेव कुठं होतं पहिलं तुमचं पिढून पिढीचं मुरबाडला. त्यानंतर कोणाच्या घरी बसवलं आता हे फिरते तुमचं बरोबर आहे. त्यानंतर ज्याच्या घरी बसवलं त्या घरामध्ये कोणी निर्वंशी कोणी वारलाय का हा वारलाय ना. मग मी तुम्हाला नंतर गोंधळ सर्व सांगणार आहे. आता सध्या कसं माऊलीला पण सकाळ जातो ना मी पण मागा जरा शांत बसतोय. आपण सगळ्या गोष्टी सांगू त्या गोष्टीनुसार काय अडचणी त्या दूर करायच्या माऊली आपल्याला. आता आनंदाने आनंदाने असेच जागरण बनवले आपल्याला पुढचा मार्ग द्यायचे. आता आपण तुला खंडरायाना बोलू.
या लेणं वाळ चला स्थानावर तुमच्या. चला एकदम स्थानावर चला, आल्या जागेवर चला. काय देऊ किशोर महाराज? आयु सोबतीला होतं ना तांदूळच्या पुढं काय देऊ त्याच्यात? घ्या बोला. मला विचारा ना तुम्ही कुठून आहेत ना? आनंदाने एकदम पार पडलं पाहिजे आणि अडचण नाही आलं पाहिजे. काय विचारा? कपडा ना ब्लाउज पीस कण आहे का? कण पूर्ण म्हणजे भरलेली आहे त्यांना. मग नसेल ते देऊ बोला, गोंधाला देऊ ठेवल ते नसेल ते. भवानी माते की जय. वाईट असतो ज्याची त्याला बंडरवा पण काय तुम्हाला तशी समजा जेव्हा तुम्ही फ्रंटला आले असले तर मी काय सांगू शकतो? मी एवढं सांगू शकतो तुमच्या शेतीवर जमिनी बाजूला महत्वाचं काम आहे. तो तिखट आहे का गोड आहे? मग बाहेरच्या सासू असेल त्यानंतर बघू आपण. अंगाला तूच मारते कधीच नाही ना. मग घरी कोणाच्या मारते? आईच्या मारते कोणाच्या? सांगेल मी बोलतात. पण आता एक फक्त अनुभव घेऊ तुम्ही फक्त मोकळ्या करण्यासाठी. अंगात वारं बी द्यायचं नाही किंवा काय नाही. तिथं पण त्यासाठी आपलं काय त्या गोष्टी. गोंधळ म्हणजे सोपं नाही आणि देव म्हणजे सोपं नाही. देव अडचण आली का आठवण येते पण माझ्याकडे देव नको. पण अडचण आली का देव मला पाठीशी पाहिजे हे प्रत्येकाचं असतं म्हणणं. गोंधळ कशासाठी करतो? अंगात येण्यासाठी नसतो तो आपल्या फुलाला आडी अडचण आलेल्या मोकळे करतात. हे कानावर
आपले ते कमी पडल्यामुळे ती देवी रडते. सप्तशृंगी द्यायचं येते आणि बाजूला त्याच्या मसोबा बसलाय असं येत आहे. आता तुम्ही जागता काय करता ते बाजूला एक साधायचं साधारी महिने आठवण काना काना केलं मी बळजबरी माझा ऐका माझा एवढा लास्ट मी कोणत्याही वारीला बळजबरी देत नाही. माझा कोणताही रेकॉर्ड बघा, युट्यूबला व्हिडिओ बघा, कोणाचाही बळजबरी नाही. पण मला संचारपेक्षा ऐका ना, पण ते जेव्हा होईल तेव्हा ऐका ना, संचारपेक्षा मी तुमच्या मग काय येतोय का, चांगलंय का वाईट आहे तर काहीतरी आहे. मी सांगतो तुम्हाला, हा मसोबा होता तुमची घरची लोक त्याला खाना द्यायची. आता बंद करायचं. आता काय केलं, आई वडील नाही येत ना, ते बंद झालं. मी सांगतो ना तुम्हाला, भाऊ किती एकच हा, आहे. वाट- कोणी राहण्याची राहिला. हा, मग त्याला मान पण नाही दिल्यामुळे ते कुठंतरी शोध घेत आहे. आई पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायची तर त्याला ते हा, काय मग ते बंद आहे दाखवते मला. आई वडील नाही मग ते बंद झालं ना. बरोबर आहे, पण झाडाचा मूळ एकच आहे, फांद्या अलग झाल्या. मग काय ते त्याचे म्हणे मला तुम्हाला त्याचा अर्थ नकोय, कारण पोटाचा त्रास कोणाला आहे तुमच्या त्या परिवारामध्ये, म्हणजे आई वडिलांच्या याच्यापासून जे झालंय ना त्यांना. मला फक्त एवढं आहे का ते मोकळं करून आले नाही तर घेतला असं नाही. आणि मला फक्त तुमच्या विषयी मला आघात भरत द्यायचं नाही. ठीक आहे, बरोबर, मोकळा फक्त मोकळा करून देत, मग त्रास नको म्हणून. बाकी तुमची म्हणजे असं बाहेर तुला बसू शकता, बसू देता मोकळा कर, मोकळा मोकळा आई करतोय. येत मी का बाजूने खोटे नका अहो वाराने काही आपल्याला काही तुमच्या वगैरे बसा मागे बसा. दिदी आहे पुढे द्या जाते असं दिदी आजवर बसवत का असं तुला जे असं तुझे पाहिजे घ्या. साधारी महिने आठवण काना काना केलं पहिले तुमचा अंग भरत असतो तर तुमच्याकडे आल्यावर घेतल्या तुम्ही न घेतल्या आणि तुमचा एक नवस बाकी आहे. नवस बाकी आहे ना तुमचा, केला का पूर्ण तो नवस बाकी आहे ना. आणि देवीचं पण येतं ते तुमच्याकडे होते, आता तुमचं अंग भरू शकतोय. कोणाचं बघायचंय, घ्या गाडी. तुम्हाला वंश वाढत होता का तुमचा? वंश म्हणजे काय, मुलगा होत होता का? या बहिणी किती आणि मुलगा? आणि नवस तुमचा कोणता बाकी माहितीये का तुम्हाला? केलं का पूर्ण? कुठे बाकी होता? हा, मग आता सध्या ना तुम्ही गोंधळामध्ये काय करायचं, गणपतीच्या नावाने जे का बोलत साधं बोलत ते गोंधळ घेऊन यायचं, हिला पण घेऊन यायचं. हिच्या साथी असते, तुमच्या पण साथी असते. त्या साथी आहे तर काय करत होत्या, तुम्हाला मुलगा व्हायला अडचण करत होत्या. 8वा गवली आणत 9 द्या.
तर तुम्ही येऊन साथे बहिणीला कोटी करायचं बघ तुझं का असं नाही केली. किती वर्ष आलं म्हणजे का 6-7 वर्ष आलं का जास्त आलं? 10 वर्ष. मग करणार घ्या नाही पूर्ण काय असं माहितीये का, अशा गोष्टी अडलेल्या असतात ना त्या जर पूर्ण केल्या नाही तर मग ते कुठे ना कुठं अडचणीत करता येईल. आणि लघवीच्या बाबतीत त्रास व्हायला असता हा तुम्हाला करेल म्हणून ना तुम्ही पण बसा ग्रंथामध्ये मी पूर्ण मोकळं करून देईल. हा हिच्या ज्या साथी बहिणी आहेत आणि हिची जोडीदारी कोणी वारले का? म्हणजे 3 महिन्याचा नाही तशी नाही. शाळेतली कोणी मैत्रीण कोणी वारले पाहिजे. तिथे वाढले कोणी? तू घाबरते का? सांग मला. रडते का? भीती वाटते? घाबरायचं काय ना. तुला मोकळं काय व्हायचं ना. त्रास नको ना काही तुला. कधी झोपेमध्ये तुला दाबलाय का? स्वप्न पडतात त्यातले हो हो तेच येते तिथंच आहे. पण ते कसं या गोष्टी आपण म्हणजे ह्यो काय करतो गवली अडवतोय. माझा नाही तर सुद्धा पुढे रस्ता मोकळा करणार नाही. तुम्हाला नुसते मुली झाले असते आणि तसंच चाललं होतं. हा युवत तो 4था-5वा असेल 5वा असेल. हे 2 आहेत ना. अजून 2 गर्भ गेला असतील. म्हणून तुम्ही गणपतीचा आणि देवीचा घेऊया आणि इथं बसवा. आपण हिला मोकळं करून द्या. तुम्हाला मोकळं करून घेऊ आणि मग तिला वय कमी तिथं नको आपलं त्याला पण ते अडून राहिलं ना ते घरात जाम चिडचिड करून दात काही रागात काय दिदी इकडे आलं कुंकू घे इथली भांडारा वा तुम्ही पण घे. बोललंय ते पूर्ण करा का नाही तर राहिलं ना तर फिरवतं राहील नुसतं या पूर्ण देणार. देतो गोंदाच्या दिवशी पूर्ण करू येतो तुमचा तुमचं पण त्यांना साखर देवाना काय राहिलं असं तुझं करून देऊ. आणि ते घाबरायचं नाही. तुला मोकळं करून व्हायचं ना. पूर्ण तकलीफ झाली पाहिजे का? असं डोंगर स्वप्नात येतो का? हा मग ती डोंगर पोचायची ना आपल्याला साखर घाल. चांगलं असेल तर चांगलं दे. वाईट असेल तर आम्हाला काही नको. साखर घाल. आरत कुंकडा ना तुमचं बाहेर कुठलं चांगली गोष्ट आहे तिच्याकडे. वय कमी आता नको पण ते मोकळं करून देऊ देवीला सांगू तुझ्या स्थानावर जा. तिला ना असं डोंगरी आणि 2 वर्ष कधी पडताना पण दिसेल ती. हा चालेल ना दुकान झाला तर सध्या सगळा इथे नको का. तुम्ही घाबरता लोक म्हणून मी काय जास्त बोलत. तुम्ही मोकळा करता असं ते हीच गोष्ट आहे. आज आग्रह सुद्धा त्याच्याकडे कुठं वाचा आता काय देवीचं तिला आहे. पहिल्यापासून गोड आहे. आता इथं बनवलं असेल ते ऐका ना. तुमचं मूळ देवस्थान होतं तिथं काय त्याला द्यायची कशाला ते गोडे अद्याप पण गोडे नाही मी सांगतो ते पण तिथे आपल्याला द्यायचं ना काही ते तिथे तुम्ही खात ना चलो. तुमच्या देवामध्ये एक बसलेली शक्ती आहे ना ती तिखट पण आहे. एक तिखट आहे ना. एक देवाला तुमचा गोड आहे. हा देवाला आहे ना मलिदा लागतो तुमच्या याला
आणि काली तलक बोलतात त्याला ना कोंबडा, तो तुमच्या देवाच्या बाहेरच्या बाजूला द्यायला लागतो. हा हे तुम्ही आता तुम्ही घोडे बनवले असतील पण तुमचा गोत्रानुसार इतिहासाचा तसा आहे. नाही जेव्हा मुरबाडवरून आम्ही आणले ना देव पूर्वी आणले म्हणजे आजोबांनी त्यावेळेपासून घोडे नाही, तुम्ही बनवलं. मी काय म्हणतो गोत्रानुसार 7 पिढी बसून देव घोडे आहे. देवारा घोडा आहे तुमचा. उंबरण्याच्या बाहेर ना तो जो बसलाय शिपाई त्याचा मान तिकटाच आहे. त्याची जी जोडीदारी आहे ना ती राती आहे. तिला काली तरत आणि याला त्याचा मान दिला जातो. आता नका देऊ तुम्ही, मी सांगतो तुम्हाला फक्त. त्याच्यामुळे ज्याच्याकडे तुम्ही बसवले असते ना पहिलं त्याचा घर पूर्ण संपवीत घेतला. संपवीत म्हणजे काय, वंश वाढून नसेल दिला का असेल तो पहिला कोणाच्या घरात बसला असं लक्षात ठेवा. हा जुनं लाकडांचं घर कोणाचं होतं? त्या घरात हे देव होतं का? त्या घरात जे एखादा वंश संपला का पूर्ण कमी कमी होत गेला का? कमी कमी होत गेला. मग त्याचं कारण होतं जेव्हा तुमचा जो गादीचा मालक आहे ना बाबा तो जर पॉवरफुल नसेल तर कोणी येऊन तुमच्या याच्यात चाल करेल. आता देणं न देणं ते तुमच्यावर आहे. पण तुमच्या देवाऱ्यामध्ये जर याचा मलिदा म्हणजे गोड आहे पुरणपोळी आणि त्याचा माने पण तो उंबड्याच्या बाहेर आहे ना तो तिथे आहे. आणि तो पहिल्या तिकडं कुठं जे पहिला असेल देव जिथं कुठं ते तसं असतील. मी सांगितलं काम करतो करा ना का तुमच्यावर थांबा का जरा. आम्ही नको येत जाऊ का इथं सांगा तुम्ही नको येत जाऊ कारण फिरोधुरीचा वंश त्यांचा आहे विशाल. तर ते तुम्ही आता तुम्ही देव घोडे आहेत तर तुम्ही सगळेच घोडे आहेत का? म्हणजे सगळे शाकाहारी आहेत का? काली पिशवी चालत नाही का तुमच्या घराच्या? देव घोडे आहेत तर मग तुम्हाला काली पिशवी कशी काय चालेल? नाही 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 सांगायचं पहिले देवाला जर घोडे आहे तर तुम्हाला तिकड चालला नाही पाहिजे. आता ज्याला खायचं त्याला खाऊ दे पण देवाला घोडे उंबरड्याच्या बाहेर जे तुमच्या तेलवण्याच्या याच्यामध्ये उंबरड्याच्या बाहेर त्याचा मान दिला जात असेल पहिले. आता देऊ नका मी बोलत नाही. त्याच्यामुळे काय असं पुढच्या शक्तीला तो अडवतोय. कोणत्या शक्तीला? या शक्तीला जो निर्वंश म्हणजे मूल पुरुष बोलतात त्याला तो अडवतो त्याच्यानुसार. हा आता म्हणणार वा तुम्ही गोंधळात बघू आपण काय असेल ते पुढचं. हा काय पडा घ्या आता महाराज जेव्हा विषय घेतला असेल ना पूर्ण होऊन द्यायचा प्लीज. काय माहिती नव्हतं आम्ही मग तुमची वाटत असं आम्ही तुमची करत असतो काय आता इकडे हा